चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तसेच आत्तापर्यंत झालेले 7th स्टँडर्ड सायन्स मॅथ्सचे व्हिडिओ पाहण्यासाठी इथे बघा 7th स्टँडर्ड मॅथ्स चॅप्टर 1 हे जे नाव आहे याच्या बाजूला एक त्रिकोण आहे, याच्यावरती हात तुम्ही क्लिक केल्यावरती आणि खाली स्क्रोल करायचं. मग तुम्हाला इथे बघा प्लेलिस्ट दिसतील. एक मॅथ्सची प्लेलिस्ट आहे. इथे क्लिक केलं ह्या लिंकवरती की तुम्हाला आत्तापर्यंत झालेले 7th स्टँडर्डचे मॅथ्सचे व्हिडिओ पाहता येतील आणि खाली क्लिक केलं की आत्तापर्यंत झालेले सायन्सचे व्हिडिओ पाहता येतील. नक्की पहा. तसेच 7th स्टँडर्डच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा घेता येईल. हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड 7चा सायन्सचा 5th लेसन बघणार आहोत. फूड सेफ्टी म्हणजे अन्न पदार्थांची सुरक्षा. पहा, इथे तुम्हाला लेट्स रिकॉलमध्ये दिलेलं आहे. कंप्लीट द फॉलोइंग चार्ट विथ द करेक्ट इन्फॉर्मेशन. तुम्हाला फूड सोर्स, न्यूट्रिएंट्स, ऑप्टेन आणि फंक्शन इन बॉडी म्हणजे पदार्थ कोणता आहे तो दिला आहे, आपल्याला काय मिळणार आहेत घटक आणि त्याचं फंक्शन कसं करायचं आहे. हा चार्ट कंप्लीट करायचा आहे. पहिला आहे ज्वार, व्हीट, मिलेट म्हणजे बाजरी आणि राईस. ह्याच्यापासून आपल्याला काय मिळतं तर ह्याच्यापासून आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात. तसंच बीन अँड पल्सेसपासून प्रोटीन्स मिळतं. ऑइल, घी, फॅट्स आपल्याला मिळतं. फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्समधून विटॅमिन्स तसंच फायबरस सबस्टन्स मिळतात. आणि या सगळ्याचं फंक्शन आपल्या बॉडी ग्रोथसाठी आपल्याला एनर्जी फंक्शन काय सगळ्याचं एनर्जी मिळते. आपल्याला बॉडी आपली ग्रो म्हणजे वाढण्यासाठी मदत होते. तसंच फायबरस सबस्टन्समध्ये आपल्याला फायबरस सबस्टन्सेसमुळे स्टूल फॉर्मेशनमध्ये फायदा होतो. आता बघा, all constituent of food, carbohydrates, fat, protein, vitamin, mineral, fiber and water are necessary for the proper growth of body. We get this mineral from food material like wheat, jawar, pulses, rice, vegetable, fruits, etc. However, what will happen if these food material are infested by insect or spoiled in any way? म्हणजे हे सगळे पदार्थ वरती बघितल्याप्रमाणे आपल्याला कार्बोहायड्रेट्स, फ्रूट्स, पल्सेस, ऑइल याच्यामधून आपल्याला काय मिळतं, ज्वारमधून कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन, विटॅमिन हे मिळतं. बरोबर आहे, जे आपल्या शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असतं. पण जर जे आपण अन्नपदार्थ खातो ते इन्फेक्शन झालेलं असेल त्यालाच किंवा ते इन्फेक्टेड असतील एखाद्या इन्सेक्टमुळे किंवा अजून कोणत्या कारणामुळे खराब असतील तर काय होईल, आपल्या शरीरावर त्याचा काय परिणाम होईल हे आपण बघणार आहोत. फूड स्पॉइलेज म्हणजे अन्न बिघाड, अन्नात बिघाड कशामुळे होतो आणि बघूया आपण. बघा, ऑब्झर्व अँड डिस्कस. तुम्हाला ABCD 4 सिच्युएशन दिलेले आहेत. बघा, इथे काही आपल्याला धान्य दिसत आहे, व्हीट आहे आणि त्याला उंदीर खातोय. बघा, उंदराने तोंड लावलेलं, त्याच्या तोंडातून जे बाहेर येणार आहे लाळ ती त्या धान्याला लागणार आणि तेच धान्य आपण दळून आणतो. गहू तर आपण तांदूळ आपण धुवून तरी घेतो, गहू बऱ्याच ठिकाणी धुतले जात नाहीत, त्यामुळे ते सगळं त्याच्या तोंडातलं असणार ते आपल्या पिठामध्ये येणार. दुसरं आहे उघड्यावरचे. बघा, स्ट्रीट फूड, आपण उघड्यावरचे अन्नपदार्थ खातो. तिथे माशा दिसत आहेत बघा तुम्हाला, हे बघा, ह्या माशा फिरताना दिसत आहेत तिथे आणि त्या माशा दुसऱ्या घाणीवरती बसून आलेल्या असतात आणि तेच पाय आपण जे खातो त्याच्यावरती ठेवणार आणि आपण तेच डायरेक्ट तोंडात टाकणार. पुढे बघा, इथे फळं विकायला एक फ्रूट वेंडर बसलेली आहे. बघा, इथे तिच्या आजूबाजूला किती घाण दिसते बघा तुम्हाला. स्वच्छ आहे का तो परिसर? नाही, त्यामुळे आजूबाजूची घाण त्या फ्रूट्सवरती सुद्धा येणार आहे उडून. आणि नंतर आहे इथे बघा, इथे तुम्हाला धान्याची पोती दिसत आहेत, ते फुटलेलं आहे, धान्य बाहेर आलेलं आहे, त्याला किडे लागलेले आहेत बघा आणि तेच अन्न आपल्यापर्यंत येतं. म्हणजे हे परिसरातील विविध घटना आपण बघितलेल्या आहेत अन्न खराब होण्याच्या. पहा, फूड स्पॉइलेज. पुढे आहे फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर फूड स्पॉइलेज म्हणजे अन्न बिघाडासाठी आता आपण कारणं कोणती आहेत ती प्रॉपर बघायची आहेत. समटाईम फ्रूट्स ऑर अदर foods or their skin turn black. Some foodstuff give out a foul or bad odor. Such foodstuff are not suitable for us to eat. Sometimes naturally available food material are spoiled by wrong handling, as when they are overcooked or improper stored. Say in a damp place. In such cases, the quality of the food material
deteriorates. They may also be spoiled during transportation. Can you give more such example of food spoil? म्हणजे बघा काही वेळेला फळांचे जे साल असतात ते काळपट पडतात किंवा काही वेळेला फूड स्टफला असा कडवट घाणेरडा वास येतो. हे पदार्थ खाण्यासाठी अयोग्य आहेत. मग हे कशामुळे खराब होतात? तर काही वेळेला नॅचरली ते जास्त दिवस बाहेर राहिले किंवा क्लायमेट चेंजमुळे सुद्धा खराब होतात. पण मॅनमेड म्हणजे आपण सुद्धा ते खराब करतो. कशामुळे पद्धतीने बघा, जास्त शिजवलं किंवा ओलसर ठिकाणी ठेवलं, योग्य पद्धतीने साठवलं नाही तरी सुद्धा पदार्थाचा दर्जा बिघडतो. तसेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करताना सुद्धा ते खराब होतात. पुढे आपण बघणार आहोत ऑब्झर्व अँड डिस्कस. ऑन द डे आउट ऑफ युअर फ्रेंड अँड फॅमिली वी एन्जॉय माउथ वॉटरिंग डिशेस विथ पाणीपुरी, शेवपुरी, पावभाजी, वडापाव, पिझ्झा, बर्गर. बट तोंडाला पाणी सुटते का तुमच्या वाचताना? बट हॅव यू एव्हर गिवन अ थॉट टू हाऊ ऑर व्हेअर दे वेअर मेड? म्हणजे आपल्याला हे सगळे पदार्थ आवडतात, पण कधी तुम्ही विचार केलात का ते कोणत्या ठिकाणी बनवले जातात? त्या व्यक्तीचे हात स्वच्छ होते का? कोणतं पाणी वापरलं आहे का? हे तुम्ही ऑब्झर्व केलेत का कधी? बऱ्याचदा गाडीवरती पाणीपुरी, शेवपुरी खायला जातात, पण त्याचे हात स्वच्छ असतात का? किंवा ज्या प्लेट धुतोय तो ते स्वच्छ आहेत का, की दुसऱ्याने खाल्लेले चमचे धुतोय का? हे तुम्ही ऑब्झर्व करायला पाहिजे. पुढे बघा, पुढे ऑब्झर्व करायचं आहे. विच फ्रूट इन द पिक्चर ॲपियर टू बी गुड टू इट ऑर व्हाय? बघा इथे पिक्चर्स दिलेले आहेत तुम्हाला. बघा कोणतं फळ खायला, आता हे ॲपल बघा, कोणतं खायला चांगलं वाटेल? रेड एकदम आहे ते खायला चांगलं वाटेल. मग हे खराब कशामुळे झालेलं आहे? तर ते योग्य पद्धतीत न ठेवल्यामुळे बराच वेळ बाहेर. आता बघा फ्रूट्स आपण आणले आणि जास्त दिवस लागणार असेल तर आपण त्याला फ्रीजमध्ये ठेवतो. एक जो आपला कंपार्टमेंट असतो खाली व्हेजिटेबल आणि फ्रूट ठेवण्याचा, त्याच्यात ठेवतो आणि जेव्हा लागेल तेव्हा बाहेर काढून आपण ते खातो. पण तर आपण फ्रीजमध्ये ठेवलं नाही, बाहेरच ठेवलं आणि मग ते खराब झालेलं आहे. अशा पद्धतीत हे सगळे फ्रूट्स छान आहेत खाण्यासाठी. पुढे आहे आपल्याला फूड वेस्टेज. बघा, हाऊ अँड व्हेअर इज फूड वेस्टेज म्हणजे आपण कशी अन्नाची नासाडी करतो ते बघायचं आहे. With the help of science and technology, India has shown greatest process in the production of various foodstuff like cereal, fruit, vegetable, fish, as well as milk and milk product. Even so, many people in our country and all over the world face the problem of hunger. Many do not get even one meal a day. Hence, it is our duty to prevent wastage of food व्हेनेवर इट टेक्स प्लेस. म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने देशामध्ये विविध प्रकारचे अन्नधान्य, फळं, भाज्या, फिश, मिल्क प्रॉडक्ट हे उत्पादन घेतलं जातं. पण आजही आपल्या देशामध्ये अशी लोकं आहेत की ज्यांना 2 वेळेचं अन्न मिळत नाही, त्यांना उपाशी झोपायला लागतं. आणि अशाच वेळी असे पण लोक आहेत की जे अन्नाची नासाडी करतात. मग अन्नाची नासाडी करणं कितपत योग्य आहे तुम्ही विचार करा. पुढे आहे दिलेलं आपल्याला क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड म्हणजे संख्यात्मक अन्न नासाडी. बघा आपण बघूया. रॉंग मेथड ऑफ फार्मिंग लाईक हँड सोविंग ऑफ सीड, inadequate threshing, improper storage and wrong method of distribution are some reason for quantitative wastage of food. Beside much food is wasted as a result of the custom of offering and serving too much food to guests at traditional feast. Had it not been wasted, all this food could have met the need of many others. म्हणजे बघा की कशामुळे नासाडी होते हे आपण दिलेलं आहे. तर चुकीच्या पद्धतीने शेती करणं किंवा हाताने बी लावणं किंवा थ्रेशिंग व्यवस्थित नाही करणं म्हणजे मळणी म्हणतात त्याला, अयोग्य साठवण, स्टोरेजची चुकीची पद्धत. तसंच पारंपरिक जेव्हा एखादा सण वगैरे असतो आणि आपल्या घरी गेस्ट येतात, पाहुणे येतात, तेव्हा आपण आग्रह करून करून त्यांना खायला घालतो. पण त्यांना जेवढी भूक आहे तेवढेच ते अन्न खाणार आणि ह्या ट्रेडिशनमध्ये बरंचसं अन्न वेस्ट होतं. ते वेस्ट न करता कितीतरी गरजू लोकांना आपण पोचवू शकतो. किंवा बघा एखादं लग्न आहे, समारंभ आहे, बारसं आहे, तिथे सुद्धा बरंचसं फूड शिल्लक राहतं. मग ते फूड वेस्ट न करता जिथे ज्यांना गरज आहे अशा ठिकाणी नेऊन पोचवणं ही सुद्धा आपली ड्युटी आहे. नेक्स्ट आहे बघा क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड म्हणजे गुणात्मक अन्न नासाडी. आधी बघितली संख्यात्मक, आता आपण गुणात्मक बघतोय. युजिंग रॉंग मेथड ऑफ प्रोटेक्टिंग फूड
excessive use of food preservatives, overcooked, washing the vegetable after cutting them, mishandling of food like grapes, mangoes, miscalculation of time required to transport food from producer to customer are some of the causes of qualitative wastage of food. म्हणजे आता बघा, संख्यात्मक म्हणजे किती प्रमाणात, म्हणजे प्रमाण दिले त्यांनी अन्न नाश होण्याचं, आणि गुणात्मक म्हणजे फूडचं क्वालिटी कमी कशी होते, क्वालिटी वेस्टेज ऑफ फूड, फूडची क्वालिटी कमी होणं म्हणजे सुद्धा फूडची क्वालिटी वेस्टेज आहे. क्वालिटी कशी वेस्टेज होते बघा, तर अन्न रक्षण करताना चुकीच्या पद्धत वापरणे किंवा त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्हचा खूप वापर करणे, ह्याच्याने सुद्धा अन्नाची क्वालिटी खराब होते. आपण बघा, मी तुम्हाला प्रिझर्वेटिव्ह एक तुम्हाला सांगते, तुम्हाला माहिती असेल घरामध्ये तांदळामध्ये बोरिक पावडर टाकली जाते, हे एक प्रिझर्वेटिव्ह आहे, पण ते जास्त प्रमाणात टाकल्यावरती काय होईल तर त्याची तांदळाची क्वालिटी कमी होऊ शकते आणि त्याच्यातून जे आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळणार आहेत ते सुद्धा कमी प्रमाणात किंवा आपल्याला हार्म होऊ शकतं जास्त बोरिक पावडरचा वापर केला सुद्धा. तसंच नुसतंच प्रिझर्वेटिव्ह नाही तर अन्न अति शिजवलं किंवा भाज्या बघा चिरण्याच्या आधी धुवायच्या, चिरल्यावरती किंवा कापल्यावरती कधीही धुवायचं नाही, कारण त्यातला हे निघून जातं, जो आपल्याला हवे विटॅमिन्स किंवा जे ते सगळं निघून जातात त्याच्यातून. तसंच अन्न ट्रान्सपोर्ट होताना एका ठिकाणी, म्हणजे ती आता समजा द्राक्षाचा मळा आहे, त्या मळ्यातून आपल्यापर्यंत द्राक्ष येईपर्यंत जर योग्य वेळेत ती पोहोचली तर ती चांगली येतात, पण जो वेळ जास्त लागला किंवा डिले झालं त्याला तर ते आपल्यापर्यंत येताना खराब होण्याची शक्यता असते. हे आपण बघितलं क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. आता आपण पुढे बघणार आहोत. बघा, व्हॉट कॅन यू डू टू प्रिव्हेंट फूड वेस्टेज ऑफ स्पॉइल. तुम्ही काय करू शकता बघा, सर्व युअर सेल्फ ओनली ॲज मच ॲज यू कॅन ईट. स्वतःच्या ताटामध्ये, आता हे सगळं झालं बाकीचं, पण आपण काय करू शकतो हे बघायचं आहे. स्वतःच्या ताटामध्ये जेवढं हवे तेवढंच अन्न वाढून घ्यायचं आहे. सेकंड आहे अवॉइड ओव्हर कुक्ड फूड. जास्त वेळ अन्न शिजवून देऊ नका. तुम्ही आईला सांगू शकता की जास्त वेळ शिजवू नकोस, त्यामुळे त्यातले जे सत्व असतं ते निघून जातं. किंवा अवॉइड थ्रोविंग अवे लेफ्ट ओव्हर फूड, रियूज इट इन प्रॉपर वे. म्हणजे उरलेलं अन्न फेकून द्यायचं नाही, त्याचा काहीतरी उपयोग आपण करायचा आहे खाण्यासाठी. म्हणजे आता बघा, आपल्या हे आईला चांगलं जमतं, भात उरला असेल तर फोडणीचा भात केला जातो, तो अजून टेस्टी होतं. असं कोणत्या घरामध्ये आई वेस्ट घालवत नाही, तुम्हीच ताटामध्ये फेकून दिलं वेस्ट तरच होतं. बट ओनली ॲज मच ग्रेन, व्हेजिटेबल, फ्रूट्स, मिल्क्स एक्सेट्रा ॲज यू नीड. अवॉइड टेम्पटेशन टू मेक एक्सेसिव्ह परचेस. म्हणजे जेवढं आहे तेवढं घरात खरेदी करून ठेवा. जास्तीत जास्त खरेदी करून घरात ठेवलं जे आवश्यकपेक्षा जास्त तर ते खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात. पुढे आहे स्टोअर ग्रेन्स अँड अदर पेरिशेबल फूड स्टफ लाईक व्हेजिटेबल, फ्रूट, मिल्क एक्सेट्रा युझिंग प्रॉपर मेथड. म्हणजे बघा, अन्न पदार्थ तसेच फ्रूट्स वगैरे हे योग्य पद्धतीने साठवून ठेवा. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपण फ्रूट्स, व्हेजिटेबल्स जास्त आणले आणि ते बघा स्वस्त आहे म्हणून जास्त आणून ठेवले तर लगेचच ते बाहेर ठेवून खराब होतात, म्हणून धुवून त्यांना फ्रीजमध्ये टाकलं जातं. अशी योग्य पद्धत वापरायची. चेक द एक्सपायरी डेट ऑफ बॉटल, कॅन्ड, पॅक्ड फूड अँड यूज विदिन दॅट टाईम. म्हणजे बघा, पॅक फूड किंवा बिस्किट्स किंवा पॅक फूड दुसरं कोणतं आणलं तर त्याची एक्सपायरी डेट बघा, त्याच्या आधीच ते संपवा, नाहीतर नंतर ते टाकून द्यायला लागतात. इट ऑल द फूड दॅट यू हॅव सर्व्ड युअर सेल्फ. म्हणजे ताटात घेतलेलं सगळं संपवा. बघा, इथे तुम्हाला दिलं आहे की 16 ऑक्टोबर वर्ल्ड फूड डे टू वर्क टुवर्ड्स फूड सिक्युरिटी अँड अवॉइड फूड वेस्टेज. म्हणजे जागतिक अन्न सुरक्षा दिन 16 ऑक्टोबर हा जाहीर केलेला आहे. आणि पहा, ह्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया. हा फर्स्ट पार्ट झाला आपला आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढचा पार्ट मी कव्हर करणार आहे. तुम्ही चॅनलवरती जा, सोनालीज किचन अँड क्लासरूम, आणि तिथे सेकंड पार्टसुद्धा बघा. तसेच चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 7th स्टँडर्डच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अभ्याससुद्धा करा.